प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करायचं असतं. प्रत्येकाची स्वप्न असतात आणि तुम्ही सहमत असाल की आपलं स्वप्न इतरांना फार सांगावंसं वाटतं. त्यात फार आनंद होतो आणि आपल्यापैकी काही जणांना आपली उद्दिष्टे सगळ्यांना सांगायला फार आवडतं. त्या लोकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया त्या त्यांना फार मोलाच्या वाटतात. आणि अर्जुन यापेक्षा काही वेगळा नव्हता. एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा एक तरुण मुलगा राहायचा. दिसायला तेजस्वी, बोलण्यात हुशार आणि स्वप्न पाहण्यात तर तो अव्वल होता. पण अर्जुनला एक अशी सवय होती जी त्याच्या आयुष्यावर अदृश्यपणे भार टाकत होती. कोणतंही स्वप्न पाहिलं की तो लगेच सगळ्यांना सांगत सुटायचा. रात्री झोपताना मनात विचार आला, मला मोठा व्यापारी व्हायचा आहे. सकाळी उठला की आईला सांगितलं, शेजाऱ्यांना सांगितलं, चौकातल्या मित्रांना सांगितलं. दुसऱ्याच महिन्यात नवीन स्वप्न, मला शहरात जाऊन इंजिनियर व्हायचं आहे. तेही सगळ्यांना कळलं. मग कधी गायक, कधी खेळाडू, कधी राजकारणी. प्रत्येक स्वप्न सांगायला तो उत्सुक असायचा. वर्षामागून वर्षे गेली, पण अर्जुनची स्वप्नच राहिली. जेवढ्या जोरात तो सांगायचा तेवढ्याच वेगाने ती विरून जायची. आधी लोकांना त्याचं कौतुक वाटलं, मग उत्सुकतेने ऐकलं, नंतर हसत सोडून दिलं. हळूहळू गावात त्याची एक प्रतिमा तयार झाली. अरे, तो अर्जुन बडबड्या आहे, काहीही करत नाही, फक्त सांगत बसतो. कोणी त्याला गांभीर्याने घेईना. दुकानदार म्हणायचे, अरे याचा काय भरोसा, हा तर असाच आहे. शाळेतले शिक्षकही म्हणायचे, अर्जुन बोलतो खूप पण करत काहीच नाही. अर्जुनला हे ऐकून दुःख व्हायचं. मनात विचार यायचा, मी तर फक्त सगळ्यांना सांगतोच, मग लोक का माझ्यावर हसतात, माझ्यात काय कमी आहे? पण उत्तर त्याला सापडत नव्हतं. आत कुठेतरी एक पोकळी होती, एक असमाधान होतं. एका दुपारी गावाबाहेरच्या नदीकाठी एक वृद्ध संत येऊन बसले. त्यांची शांत नजर, साधी वेशभूषा, पण एक अजब आभा त्यांच्या भोवती होती. गावातले लोक त्यांना भेटायला आले, आशीर्वाद घ्यायला आले. अर्जुनही गेला. मनात एक अस्पष्ट आशा होती, कदाचित संत काहीतरी सांगतील. त्याने संतांच्या पायाशी बसून आपली सारी कथा सांगितली. स्वप्न, अपयश, लोकांचा उपहास, आत वाटणारी रिक्तता, सारं काही. संत शांतपणे ऐकत होते. अर्जुन बोलून थांबल्यावर संतांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हळुवारपणे विचारलं, मला तू एक प्रश्न सांग, जेव्हा तू दिवा लावतोस तेव्हा त्याच्यावर झाकण ठेवतोस का? अर्जुनने गोंधळून उत्तर दिलं, नाही. झाकण ठेवलं तर प्रकाश कसा पडेल? संत शांतपणे हसले आणि म्हणाले, बरोबर, पण ज्या दिव्यात अजून तेल नाही, वात नाही, त्याला आधी झाकणाने झाकावं लागतं, वाऱ्यापासून, थंडीपासून, जेणेकरून तो तयार होऊ शकेल. तुझी स्वप्न म्हणजे ते तेल आहे, तुझी मेहनत म्हणजे वात आहे. आधी ती तयार होऊ दे, मग स्वतःच प्रकाश पसरेल. अर्जुनच्या मनात हे शब्द घर करून गेले. संतांनी मग त्याला सांगितलं, पहिली गोष्ट, नक्की ठरव तुला काय हवंय. मनातल्या मनात एकच गोष्ट. अनेक स्वप्नांच्या मागे धावशील तर तुला एकही मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यासाठी तयारी सुरू कर, शांतपणे, कोणालाही न सांगता. जसं बी जमिनीत रुजतं, कोणालाही दिसत नाही, पण आत मुळं घट्ट होत असतात. आणि तिसरी गोष्ट, लोक काय म्हणतात याची चिंता करू नकोस. लोक बोलतील, हसतील, वेड्यात काढतील, पण हे त्यांचं काम आहे. तुझं काम एकच, स्वतःला रोज घडवत राहणं. अर्जुनने विचारलं, पण महाराज, कोणाला सांगितलं नाही तर प्रेरणा कशी मिळणार, आधार कोण देणार? संत म्हणाले, मुला, जेव्हा तू स्वप्न सांगतोस तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया पाहून तुला जो आनंद होतो तो खरा आनंद नसतो. ती एक क्षणिक भूक असते आणि ती भूक भागवताना तुझ्या स्वप्नाची शक्ती बाहेर निघून जाते. स्वप्न आत ठेव, तेच तुला ऊर्जा देत राहील. त्या दिवसापासून अर्जुन बदलला. त्याने एकच ध्येय निवडलं, एक लहानसा व्यवसाय सुरू करायचा, जो गावातल्या शेतकऱ्यांना थेट फायदा देईल. पण यावेळी त्याने कोणाला सांगितलं नाही. तो रोज पहाटे उठून त्या विषयाची पुस्तकं वाचू लागला. कोणालाही माहीत नाही. शेजारच्या शहरातल्या व्यापाऱ्याकडे जाऊन शिकू लागला, तेही कोणाला माहीत नाही. लोक म्हणाले, अर्जुन कुठे जातो रोज, आता नवीन काय सुरू आहे याचं? तो हसत रस्त्यात चालू राहिला. कोणी विचारलं, अरे आता कोणत्या स्वप्नात आहेस? तो शांतपणे म्हणायचा, काही नाही, असंच. काही जण हसले, काहींनी वेड्यात काढलं. तो रोज घरी येऊन झोपण्यापूर्वी एकच विचार करायचा, आज मी कालपेक्षा थोडं तरी चांगलं झालो ना? बाहेरून शांत, आतून धगधगता अर्जुन रोज स्वतःला घडवत होता. कोणाला माहीत नव्हतं, कोणाला दिसत नव्हतं, पण मुळं घट्ट होत होती. 6 महिने गेले, 1 वर्ष गेलं. अर्जुनने हळूहळू शेतकऱ्यांशी संपर्क केला, त्यांच्या मालाची थेट विक्री सुरू केली. एक छोटीशी साखळी तयार केली. पैसे आले, लोक जोडले गेले, काम वाढलं. एक दिवस त्याच्या शेजारी म्हणाला, अरे अर्जुन,
तू हे व्यवसाय कधी सुरू केलं? आम्हाला कळलंच नाही. अर्जुनने हसत उत्तर दिलं, मलाही नाही काका. आणि हे उत्तर खरं होतं. त्याला खरंच माहीत नव्हतं की यश कधी आलं. कारण एक दिवस त्याने कॅलेंडरवर यश असं मार्क केलेलं नव्हतं. यश कुठेतरी रस्त्यात आलं, हातात आलं, श्वासात मिसळलं आणि तो चालतच राहिला. एक दिवस तो नदीकाठी पुन्हा गेला. संत तिथेच होते. अर्जुनने वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, मला यश मिळालं, पण मला माहीत नाही ते कधी मिळालं. मला वाटलं होतं की यश म्हणजे एक क्षण असेल, एक दिवस असेल, जेव्हा मी म्हणेन आलं, पण तसं झालं नाही. संत उठले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, हेच तर खरं यश आहे मुला. यश कोणत्या एका दिवशी येत नाही. यश एक प्रक्रिया आहे, एक प्रवास आहे. तू जेव्हा स्वतःला रोज घडवत असतोस, रोज एक पाऊल टाकत असतोस, रोज शिकत असतोस, तेव्हाच यश रुजत असतं, उगवत असतं, फुलत असतं. ते स्थळ नाही, ते थांबणंही नाही. जसं श्वास घेणं थांबत नाही, तसं यश देखील थांबत नाही. ते जगण्याचा एक भाग बनतं आणि एकदा ती सवय झाली की प्रत्येक दिवस यशच असते. अर्जुन हे ऐकताना थरथरला, कारण त्याला जाणवलं, खरंच गेल्या वर्षभरात तो रोज झोपायचा तेव्हा एक हलकेपणा असायचा, एक समाधान असायचं की आज मी काहीतरी केलं, आजचा दिवस वाया गेला नाही. हाच तो प्रत्येक दिवशी येत असलेला यशाचा स्पर्श होता. पण त्याला ते कळलं नव्हतं. स्वप्न मनात ठेवा, मेहनत शरीरात ठेवा आणि यश श्वासात येऊ द्या. कोणाला सांगायची गरज नाही, कारण जग आपोआप पाहणार आहे.